ग्रीक गॉडमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चिकन पुलाव. यामध्ये सगळे मसाले दिसत आहेत. तमालपत्र आहे, बदाम फूल आहे, जायफळ आहे, हिरवा वेलदोडा आहे, काळा वेलदोडा आहे, काळी मिरी आहे, शहाजिरे आहेत. हे सगळे मसाले आहेत. आता चिरलेला कांदा दिसत आहे, टोमॅटो दिसत आहे, मिरची दिसत आहे, कांदा लसूणची पेस्ट केलेली आहे आणि कोथिंबीर आहे. सगळे एका ठिकाणी आपण आता हे ठेवलेलं आहे. त्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिनाची पेस्ट पण घेतली. एका वाटीमध्ये गरम मसाला, बिर्याणी मसाला, धनेपूड, मिरची पूड, जायफळ, वेलदोडा पूड आणि जायपत्री यांचं सगळं मिश्रण घेतलेलं आहे एका वाटीमध्ये. आपण पाहू शकता. एका जाळीवरती चिकन घेतलेलं आहे. 700 ग्रॅम चिकन आहे आणि हे हाडासह चिकन म्हणजे विथ बोन चिकन आहे. यामध्ये लेग पीस, विंग्स आहे. किचन कट्ट्यावरती आपण पाहू शकता चिकन, त्यानंतर कांदा, टोमॅटो, सगळे मसाले, गरम मसाला आणि तूप हे सगळं एका ठिकाणी आपण आता घेतलेलं आहे, जेणेकरून काम करताना आपल्याला सोपं होईल, स्वयंपाक करताना सोपं होईल. आता चुलीवरती लगण ठेवलेलं आपण बघू शकताय. लगण हे असं पसरट भांडं असतं ज्याच्यामध्ये बिर्याणी किंवा पुलाव छान होतो. आग चांगली पेटलेली आहे. लगणमध्ये तेल गरम करून कांदा टाकलेला आहे आणि चांगला कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेतलेला आहे आणि लगणची आग चांगली पेटलेली आपण बघू शकताय. आणि याच्यामध्ये वरती झाकण लावलेलं आहे जेणेकरून वाफ लागेल. आणि याच्यामध्ये आता सगळे खडे मसाले त्या लगणमध्ये टाकलेले आहेत. तुम्ही बघू शकता तमालपत्री. आणि आता त्यामध्ये हे चिकनचे सगळे पीसेस आपण टाकत आहोत आणि चिकनचे पीसेस सगळे लगणमध्ये गेलेले आहेत आणि चांगले परतून घ्यायचे आहेत. 5-10 मिनटं चांगली वाफ द्यायची आहे, चांगली परतून घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकत आहोत आणि कोथिंबीर निम्मी टाकत आहोत, आपण बघू शकताय. आणि मीठ, मिरची पूड, गरम मसाला आणि हळद पूड आता त्या डेगमध्ये गेलेली आहे आणि हे सगळं मिश्रण चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता स्पेशल पुलाव मसाला गेलेला आहे. आता त्यामध्ये उरलेली कोथिंबीर, मिरच्या आणि टोमॅटो टाकलेला आहे आणि त्यामध्ये आता पाणी घातलेलं आहे. साधारणपणे जेवढं तांदूळ आहे त्याच्या 4 पट पाणी टाकायचं असतं आहे. आणि आता वरून परत कोथिंबीर त्या तांदळावरती टाकलेली आहे. कोथिंबीर, पुदिना आणि तुपाचा 1 चमचा टाकलेली दिसत आहे. आणि आता आलेली उकळी आपण बघू शकताय. चांगली आग पेटलेली असल्यामुळं मस्त उकळी आलेली आहे. साधारणपणे 10 मिनटं चिकन आणि राईस शिजलेलं आहे आणि त्यानंतर 15 मिनटांनंतर आता आपण अधिक लगण बाजूला काढलेला आहे आणि आपला चिकन पुलाव तयार झालेला आता आपल्याला दिसत आहे. प्लेटमध्ये सर्व केलेला आहे. कांदा, टोमॅटो, चिकन आणि हा चिकन पुलाव.